तुम्हाला सांगतो ना तिथे दूध बापडा यायला लागेल तेव्हा तिथे सुरी घ्या कापायचं घ्या आणि त्याची साल काढा दूध वापरायची. हां हो मग काय बटाटा वापरा अर्धा घ्यायचं अर्धा घेतात ना खालची बाजू घ्या. बटाटा नुसतं चांगलं लागत नाही ना. नरमध्ये आम्ही आता सातदारामध्ये इथे पहिली सीताराम कुठे होती पुढे पण ती बंद पडली आणि आता इथं नवीन एक आश्रम झालेला आहे. त्याच्यामध्ये आज लवकरच थांबलो इथे. आज मी 6 आणि 2 8 लोकांचं जेवण बनवतो. 3 आणि 2 5 आणि 7 लोकांचं. आपला गहू आहे तुम्हाला पोळ्या भाजता येतात का? बरं चला आता कणिक मळून झालेली होईल नाही 5 मिनिटामध्ये आणि ते झाले की भात ठेवला आहे तांदूळ शिजायला. हे परिक्रमेत मला आता आपला आश्रमच आहे त्याच्यामुळे ह्या गोष्टीची सवय आहे आणि चांगली गोष्ट सगळं यायला पाहिजे ना. परिक्रमेत ज्याच्या वेळी अशी वेळ तिथं तेवढी सगळ्या लोकांचा स्वयंपाक करतो कायम पहिल्यापासून मी ठेवत नाही कधी शिल्लक सगळ्या लोकांनी जेवढ्या 25-50 लोकांपर्यंत गेलेलं आहे तिकडे. महाराज ओके विचारा म्हणून केस कुठे त्याला शिवाय मग ती चपाती होत नसते. पांढऱ्या कपड्यावर आहे ना विचारा मग तेल कुठे. नरमध्ये इथे एक साधू महात्मा आहेत बरं का खूप वजन आहे त्यांच्याजवळ. हे बघा शिवलिंग किती येतं 1 2 3 4 5 6 हे नर्मदेतले येतं नर्मदेतले शिवलिंग येतं आणि त्यांनी ते दिवस हे सगळं घेऊन वाहतात. त्या मूर्ती वगैरे सगळं त्यांच्या तशा आरती झालेली आहे. त्यांच्याकडे सगळे मोबाईल सगळं द्वाऱ्यादार हे एवढं त्यांचा पसारा असतो रोज. एवढं सगळं उरकायचं उद्या सकाळी परत पुढं निघायचं. हे आहेत जळगावचे. आत्ता जस्ट मी भाजी टाकलेली आहे बघा भाजीचं एवढं आता काय स्मेल येतोय का नरमध्ये. आता हे हे पोळ्या झाल्या तर हा भात झाला आहे आणि हे भाजी बघितली का भाजी लई खटकर 1 नंबर भाजी बनवतो मला हो का. आता फक्त तिला मस्त वाफ द्यायची जराशी आणि हे करायचे काय पाणी टाकायचे. आता चांगलं शिजवायची पण चांगली वेळ लागणार आहे त्याला. नरमध्ये
ते महाराज करतायत परिक्रमा. त्यांची फलहारी आहे. सगळ्या परिक्रमेत ते अजिबात अन्न काय खात नाहीत, फक्त फलहारी उपवास है। महाराज जी एक साल परिक्रमा कितने दिन की है आपकी? मेरा कोई समय फिक्स नहीं। हाँ फिर मतलब जब भी है फलहारी होगी पूरी। हाँ पूरी फलहारी परिक्रमा है त्यांची। हमेशा फलहारी। हाँ हमेशा पूरा फलहारी है, ये भोजन नहीं पाते, बस फलहारी होते हैं। हा नवीन आश्रम झालेला आहे, खूप सुंदर आहे। सातदारा, इथं खाली सातदारा आहे आणि तिथं हा आश्रम आहे। पण इथं वाघ सुद्धा येतो बरं का, मागच्या वर्षी तर वाघ येत होता। आणि चांगलं ठिकाण आहे, चांगला आश्रम आहे, नवीनच आहे, आत्ता पहिलंच ओपनिंग आहे त्याचं हे। आणि आम्हीच थांबलो इथं नरमध्ये। हा असंच परिक्रमेतल्या गमती जमती। तर इकडं काय झोपले तिकडं पलीकडं, हे इथलं किचन चाललंय आमचं, टुकर नरमध्ये हार। 80% महाराष्ट्रात लोक चालत आहेत नरमध्ये हार। आम्ही 6 परिक्रमावासी आहे। आतल्या साधू महात्मांसाठी काही बनवले, खिचडी बनवलेली आहे। आणि मी सगळ्यांनी मदत केली पण बरं का, मी नाही केली। नाही मदत कोणी, आम्ही दोघांनीच केली आहे। पण आता हेच नंतर सगळे करणार आहेत, हे सगळं घासणी पुसणे यांच्याकडे। आणि दुधी भोपळा, बटाटा, टोमॅटो, मिरची पावडर, हळद, मीठ, जिरं मोहरी एवढं टाकलं ह्याच्यामध्ये। भात हे तिखट बनवले, हे धुळे नाही जळगावचे इथे, हे अकोल्याचे कीर्तनकार महाराज। जय हरी। नर्मदे हर, आमचा काही प्रश्नच नाही। किती बनवून टाकलं एका महिन्यात, बंद वाट नाही। खूप छान जेवण झालं, मला आवडलं। मला असं आवडतं थोडं तिखट, लाईटली नाही। भाजी बनली। डाळ खाऊन कंटाळला हो, रोज डाळ 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 आणि तिखट आणि डाळ। ह्यांना दिली तर्री, ह्यांना तर्री आवडते। नर्मदे हार।